अकोल्यात पैसे वाचवण्यासाठी लोक आता जीवावर उदार होत जुगाड करत नव्या शक्कलीचा वापर करत आहेत। या साखळीत आता घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडर्समध्ये गॅस फिलिंगचा जीवघेणा प्रकार उघडाला आहे। अकोल्यात घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरतानाचे व्हिडिओ समोर आले असून या प्रकारानं मोठी खळबळ उडाली आहे। लोखंडी नळीच्या साह्यानं घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। कमर्शियल सिलेंडरचे वाढलेले दर परवडत नसल्यानं काही हॉटेल व्यावसायिकांनी हा जीवघेणा जुगाड सुरू केल्याची चर्चा आहे। मात्र या पद्धतीनं एका कमर्शियल सिलेंडरमागे सुमारे 1920 रुपयांची बचत होत असल्याची ही माहिती समोर आली आहे। मात्र अशा प्रकारे गॅस ट्रान्सफर करणं अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी स्फोट किंवा आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणं नियमबाह्य असल्यानं संबंधितांवर कारवाई होणार आहे। अकोल्यातील अनेक रेस्टॉरंट आणि खानावळीत असे प्रकार सुरू असल्याचं चित्र आहे। प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत। एका गॅसमधून दुसऱ्या गॅसमध्ये म्हणजे घरगुती गॅसमधून सिलेंडरमधून कमर्शियल गॅसमध्ये तो गॅस म्हणजे पास करणे ही जी प्रकार मी बघितलेला आहे हे चुकीचं आहे। आणि याच्यामध्ये अगर गॅस लीक झाला तर गॅस वायू हा पेट्रोलियम लिक्विड राहतो, हा जमीन लेवलवर चालतो आणि याच्यामुळे याला कुठे आग मिळाली तर तो बॅक फायर होते आणि ब्लास्ट होण्याचे चान्स राहतात। तर यापुढे असे प्रकार घडले नाही आहे, पण कसं आहे की आपण प्रिकॉशन घेतले तर चांगलं राहील। पण सिलेंडरला कसं आहे की खाली सिलेंडर राहिलं तर ते पुष्कळ घातक आहे, पण एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करणं ती चुकीची पद्धत आहे, ती योग्य पद्धत नाही आहे। त्याच्यामुळे जिथे होईल त्या एरियामध्ये तो गॅस लीक झाला तर त्याच्यामध्ये आग आणि स्फोट होण्याची शक्यता 100% राहते। माझं नाव मनीष कतले, मी मुख्य अग्निशमन अधिकारी महानगरपालिका अकोला।